नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे दिसायला सुंदर आणि बनवायला सोपी अशी ब्लाउज डिझाईन. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे घेतले आपण अस्तरवरती आपल्याला माप टाकून घ्यायची आहे. पूर्ण उंची घ्यायची 13.5 इंच, घडी घ्यायची आहे 9.5ची, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची. इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच. इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळा उंची घेऊ शकता. 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे ह्याप्रमाणे. आणि इथे आपल्याला गोल गळ्याचा आकार द्यायचा आहे. ज्या मैत्रिणींना आकार देता येत नाही ना, त्यांनी काय करायचं, कोपऱ्यामधून 1 इंच मोजून घ्यायचं आणि नंतरून हा आकार द्यायचा. आता गळ्याचा आणि मोंढ्याचा आकार, दोघे आकार आपल्याला कट करून घ्यायचे. मैत्रिणींनो, हे 32 छातीच्या मापाची कटिंग आहे. तुम्ही तुमच्या मापाची कटिंग करून नंतर ही ब्लाऊज डिझाईन बनवायची आहे. बघा, आता आपण अस्तर कटिंग केलं. ब्लाऊज पीस घ्यायचा आहे, त्याच्यावरती अस्तर ठेवून मोंढ्याच्या आणि गळ्याच्या बाजूने थोडा थोडा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने. इथे आपण गळ्याला पायपिंग किंवा कॅनव्हासचा वापर करणार नाहीये, म्हणून अगदी सुंदर गळा कसा तयार करायचा हे आता आपण बघूया. बघा, ह्याप्रमाणे अस्तर अगदी व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे. कपड्याची सरळ बाजू आपल्याकडे करायची आणि त्याच्यावरती हे अस्तर ठेवून बरोबर व्यवस्थित ठेवायचं आणि पिना लावून घ्यायच्या. बघा, ह्या पद्धतीने. ज्या मैत्रिणींना डायरेक्ट शिलाई मारता येत नाही ना, त्यांनी काय करायचं, 1/2 इंच अंतर सोडून अशी एक रेष मारून घ्यायची आणि त्या रेषेवरती बरोबर अशी शिलाई मारून घ्यायची. म्हणजे शिलाई काय होते, एकसारखी येते आणि छान असा आकार गळ्याचा तयार होतो. उरलेला एक्स्ट्राचा कपडा दिसतोय ना, तो कट करून घ्यायचा आहे शिलाई मारून झाल्यानंतर. बघा, ह्याप्रमाणे. आणि पिना काढून घ्यायच्या. छोटे छोटे कट आपल्याला गळ्यावरती मारून घ्यायचे. शिलाईला धक्का लागणार नाही याची काळजी घेऊन हे कट मारायचे. त्याच्यानंतर अस्तर असं मध्ये फोल्ड करायचं आणि वरतून छान अशी दापटीप आपल्याला इथे द्यायची. म्हणजे काय होतं, परफेक्ट आकार गळ्याचा तयार होतो. बघा, ह्याप्रमाणे किती सुंदर आकार आपला गळ्याचा तयार झालेला आहे. कपड्याला पलटी करून पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचे. उरलेला कपडा घ्यायचा कट करून ह्याप्रमाणे. अगदी व्यवस्थित कट करायचं, म्हणजे छान अशी फिनिशिंग आपल्या ब्लाऊजला येते. लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे. इथे पॉइंट टाकायचा. खाली 1/2 इंच रुंदीला, उंचीला 4.5 इंच असे दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारून घ्यायचे. बघा, ह्याप्रमाणे. त्याच्यानंतर आपल्याला इथे कमरेला पट्टी लावून घ्यायची. पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि ह्या पद्धतीने ठेवून शिलाई मारून घ्यायची. पट्टीवरती द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. अगदी छान पाठीचा भाग आपला तयार झालेला आहे. तो आता आपण बाजूला ठेवून देऊ. आता घ्यायचा आपल्याला कॉन्ट्रास्ट कपडा. आपण 3.5 इंच रुंदीची पट्टी घेतलेली आहे. अशा आपण 2-3 पट्ट्या घेऊन एकाला एक जोडून त्याची लांब पट्टी तयार करून घ्यायची आहे. तुम्हाला जितकी लांब पाहिजे तितकी लांब करून घ्यायची. आणि आता तिला आपल्याला असं एकावर एक ठेवून फोल्ड करायचं आणि शिलाई मारून घ्यायची कडेला ह्या पद्धतीने. शिलाई मारून झाली की शिलाईच्या बाहेर जर एक्स्ट्राचा कपडा दिसत असेल तर तो कट करून घ्यायचा आहे. असा कुठे कुठे एक्स्ट्राचा कपडा असतो तर तो कट करायचा आहे व्यवस्थित. आता त्याची फ्रिल बनवायची. एकसारखी फ्रिल आपल्याला इथे बनवून घ्यायची. फ्रिल बनवून झाली. आता आपल्याला इथे गळ्यावरती एक लेस लावून घ्यायची. इथे तुम्ही कोणतीही लेस वापरू शकता. अगदी कॉन्ट्रास्ट लेस वापरली तरी सुद्धा सुंदर दिसेल. बघा, आपण इथे गोल्डनच लेस वापरणार आहे. लेसला आपल्याला डबल शिलाई टाकायची आहे, म्हणून एका बाजूने आधी शिलाई टाकून नंतरून ही दुसऱ्या बाजूने शिलाई टाकली की छान अशी फिनिशिंग लेसला येते. त्याच्यानंतर आता आपल्याला ही फ्रिल घ्यायची आणि साधारण अर्धा ते पाऊण इंच अंतर सोडून ही फ्रिल आपल्याला
ह्या पद्धतीने लावून घ्यायची। बघा अगदी व्यवस्थित लावायची आहे, सगळीकडनं सारख्या अंतरावरती फ्रिल आपल्याला लावून घ्यायची। इथे सुद्धा आपण शिलाई मारून पॅक करून घेऊ, म्हणजे छान अशी फिनिशिंग येईल। बघा ह्याप्रमाणे आपली फ्रिल लावून झालेली। अगदी व्यवस्थित फ्रिल लावून झाली की त्याच्यावर सुद्धा आपल्याला एक लेस लावून घ्यायची। बघा आपण जी आधी लेस लावली तीच इथे सुद्धा लावून घेणार आहे। लेसला डबल शिलाई टाकायची आहे, म्हणजे लेसची फिनिशिंग छान येते। बघा अगदी सुंदर असा गळा आपला तयार झालेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला आता चौकोनी 6 तुकडे घ्यायचे, त्याच कलरचे फ्रिलच्या कलरचे आपण इथे चौकोनी 6 तुकडे घेतले। 3.5 बाय 3.5चे चौकोनी तुकडे घेऊन त्याला ह्याप्रमाणे त्रिकोण पकडायचा आणि इथे खालच्या साईडने इथे थोड्या चुन्या टाकून हाताने आणि शिलाई मारून घ्यायची। बघा ह्याप्रमाणे पकडायचे। या पूर्ण 6 पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहे। शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला आता त्याच कपड्याच्या 2 पट्ट्या घ्यायच्या आहे। हे बघा ह्या 6.5 इंच लांब पट्टी घ्यायची आपल्याला आणि 2.5 इंच रुंद। त्याला असं फोल्ड करून इथे एक खडूनी अशी तिरपी रेष मारायची आणि तशी कट करायची या पद्धतीने। आता आपल्याला हे सुद्धा असं डबल फोल्ड करायचं आणि कडेला एक शिलाई मारून घ्यायची। खाली जो तिरपा आकार दिला त्याच आकारात आपल्याला ही शिलाई मारायची। बघा दोघंही आपण शिलाई मारून घेऊ पहिले। त्याच्यानंतर त्याला आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने। त्याचं जे टोक आहे ना ते अगदी व्यवस्थित असं बाहेर काढून घ्यायचं आहे। बघा ह्याप्रमाणे त्या पट्ट्या आपल्या तयार झालेल्या आहे। त्या अशा एकावर एक ठेवायच्या, थोडंसं तिरप्या आणि शिलाई मारून घ्यायची। थोडंसं कपडा पुन्हा फोल्ड करायचा, म्हणजे त्याचे धागे वगैरे निघत नाही। त्याच्यावरती आपल्याला ह्या पाकळ्या ठेवून त्याचं फूल तयार करायचं आहे ह्या पद्धतीने। बघा अगदी व्यवस्थित ठेवायच्या अशा आणि त्याचं आपल्याला फूल बनवायचं आहे। इथे आपल्याला शिलाई मारून पॅक करायचं आहे। तुम्हाला जर डायरेक्ट शिलाई मारता येत नसेल तर तुम्ही सुई दोऱ्याने ते बनवलं तरी सुद्धा चालेल। सुई दोऱ्याने बनवताना आपल्याला मॅचिंग दोरा वापरायचा आणि असे बरोबर त्या पाकळ्या ठेवून त्याला सुईचे टाके टाकून घ्यायचे, नंतरून तुम्ही शिलाई मारू शकता। बघा हे फूल आपलं तयार झालेलं आहे। आता इथे ब्लाऊजला सेंटर काढायचं ह्या पद्धतीने आणि त्याच्यावरती सुद्धा आपल्याला फूल असं ठेवायचं आहे आणि इथे एक शिलाई टाकून ते पॅक करून घ्यायचं आहे। त्याचे ते दोरे वगैरे व्यवस्थित कट करायचे, म्हणजे छान दिसेल। आता इथे आपल्याला एक शोचं बटन वापरायचं आहे। त्याच्यासाठी हा गम आपल्याला इथे वापरायचा आहे, किंवा तुम्ही सुईने ते शिवून टाकलं तरी चालेल। बघा आपलं हे फूल अगदी सुंदर असं तयार झालेलं आहे। आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे। चॅनलवरती तुम्ही अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला रोज अशी छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।